नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 1. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. कृष्ण अवताराच्या वेळेची ही गोष्ट आहे. द्वापर युग संपत आले होते, कलयुग सुरू व्हायचे होते. विष्णू अवतारात भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारके सिंहासनावर बसले होते. यदू सभा भरली होती. सभेत उद्धव तसेच नवनारायण आले होते. त्यामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धे, पिंगलायन, अविहर्थ, दुमाळ, चमस व करभाजन नामक नवनारायणचे हे आगमन झाले होते. हे नारायण आल्यावर श्रीकृष्णाने त्यांना नमस्कार केला व बसण्यासाठी आसनही दिले. श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण देऊन बोलून घेतले होते. कुशल मंगल विचारले होते. नंतर त्यांनी ऋषींनी श्रीकृष्णाला बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने आपण कलियुगात अवतार घेणार आहोत असे सांगितले व इतर नवनारायणांना नवनाथाच्या रूपाने बरोबर यायला सांगितले. त्यावेळी कोणी, कोठे व कोणत्या वेळेस अवतार घ्यायचे याविषयी विचारणा केली आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे. प्रबुद्धांनी त्यांना शिष्य कानिफा व्हावे. पिंगलायन याने चरपटीनाथ व्हावे. अविहर्थ हा वटसिद्ध नागनाथाच्या रूप घेईल. दुर्मिळ हा भद्रीनाथ आणि शेवटी नववा करभजन हा गहिनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्यानंतर मीही इतरांबरोबर ज्ञानदेव म्हणून अवतार घेईल व शंकर हे निवृत्ती होतील. ब्रह्मा हे सोपान, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हा नामदेव, कुंजा हा जनाबाई, हनुमंत हा रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जांबवंत हा नरहरी, शुक्रदेव हा कबीर, बलराम हा पुंडलिक असे सर्व कलियुग अवतार घेऊ व अशा भक्तीचा नवा संप्रदाय स्थापन करू, धर्मकार्य सुरू करू. सभा संपली. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून ऋषींना आनंद झाला. ते तेथून निघून मंद्राचल गेले. सुकुमारी तेथे ध्यानस्थ बसलेले होते. या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहेमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्यस्थी ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजाने त्यांनी जीवनरूप प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शिव शंकर बसले होते. पार्वती शंकराला म्हणाले, तुम्ही ध्यान करता, साधना करता ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देईल पण निवांत व एकांत स्थळी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोकावर हिंडले. त्यांनी यमुना तीरी प्रसन्न केली. तेथे नंदीसह उतरून शंकराने पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीज मंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिय, मी सांगितले ते कळले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हे कळले असे उद्गार आला. शंकराने पाहिले. पाण्यात एक मोठी मत्स्यस्थी होती. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापलेला आहे. तो गर्भातील कवीला म्हणाला, कवी, तू ऐकलेस ना? वा, अनुभवही घेतलास. पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वज्ञ अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्य धन्य आहेस. आता तुला पुढे दत्ताकडून उपदेश देईल. मग पार्वतीसह शंकर निघून गेले. मत्स्यने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळू टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्याला ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसले. ते मोठमोठ्याने रडू लागले. बगळे भ्याले व पळून गेले. ते बालक अंड्याच्या फुटक्या कवचातून बाहेर पडून रडू लागले. तेवढ्यात तेथे कामिक नावाचा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. ते जवळ गेला. त्याने फुटलेल्या अंड्यात एक मुलगा रडत असलेले पाहिले. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे असा विचार करत तो क्षणभर उभा राहिला. तोच आकाशवाणी झाली, कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला वाढव व याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. मुलाला घेऊन तो धावतच घरी गेला. त्याने आपल्या बायकोकडे, शारदेकडे ते बालक दिला. सर्व हकीकत ऐकून तिला फार आनंद झाला. त्यांनी देवाला दया
येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरताच शारदेला पाना फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5 वर्षाचा होताच मच्छिंद्र बापाबरोबर नदी तीरावर जाऊ लागला. एक दिवस दोघे यमुनेत गेले. कामिकाने जाळे टाकून मासे पकडले व काठावर आणून मलासमोर वाळू टाकले. मलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला पाण्याबाहेर तरपडणाऱ्या त्या माशाची प्राणतिक स्थिती बघवेना. त्याने मासे पाण्यात सोडले. थोड्याच वेळाने कामिक परत आला. मासे कमी झालेले पाहून त्याने विचारले तर मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. कोळी संतापून म्हणाल्या, पोरा, मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? भीक मागायची का? मुलगा गप्प बसला. कोळ्याची पाठ फिरताच मच्छिंद्राने निर्वणीचा विचार केला. मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी, आता इथे राहायचे नाही. मच्छिंद्र उठला आणि उत्तरेकडे पळत सुटला. दमला की तो विश्रांती घेई आणि पुन्हा धावू लागला. असे करत करत तो बद्रिका वनामध्ये गेला. तेथे आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले. तो तप करू लागला. तुमच्या या अध्यायाच्या पठणाने तुम्हाला संबंधबाधा नष्ट होईल. तर मित्रांनो, हा तुमचा जो पहिला अध्याय आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला होता. या अध्यायामध्ये नवनाथांची जी कथा आहे मी त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मच्छिंद्रनाथाची जन्मकथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या कथेमधून तुम्हाला काय समजले, कशा प्रकारे समजले, अशाच प्रकारचे जे नवनाथाच्या ज्या कथा आहे, उपदेश आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्व प्रकारचे अध्याय तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळत राहतील, जेणेकरून सगळ्यांचे कल्याण होईल. या अध्यायाच्या पठणाने सगळ्यांचे कल्याण होईल. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघितला पाहिजे मित्रांनो. तर जाताना तुम्हाला लास्ट एवढंच सांगेल, अलख निरंजन आदेश. नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 2. भगवान शंकर व दत्तात्रेय अरण्यातील शोभा पाहत पाहत भागीरथीच्या काठावर जात होते. वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथाकडे गेले. कलियुगात अशी कडक तपश्चर्या केलेला पाहून व त्यामुळे त्यांची झालेली विकल अवस्था पाहून त्यांचा फार आश्चर्य वाटले. मग शंकरांनी दत्तात्रेयांना एकट्यालाच मच्छिंद्रनाथाकडे चौकशी करायला पाठवले. शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रेय मच्छिंद्रनाथाजवळ गेला व एवढ्या कडक तपश्चर्याचे कारण विचारून लागला. तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथाने मग नम्रपणे वंदन करून म्हणाले, महाराज, आज मला तपाला बसून 12 वर्षे झाली, पण इतक्या दिवसांनी मी या अरण्यात एकही मनुष्य पाहिला नाही. असे असताना आज मला असे एकाएकी विचारता आहात, तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा. आता ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण माझी मनोकामना पूर्ण कराल अशी मला आशा वाटते. ते ऐकून दत्तात्रेय म्हणाले, मी अनुसयेचा पुत्र आहे, मला दत्तात्रेय म्हणतात. आता तुझी इच्छा मला सांग. दत्तात्रेयाने आपले नाव सांगताच मच्छिंद्रनाथास वाटले की आज आपली 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली, केल्या कर्माचे सार्थक झाले. हा विचार मनात येताच सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्तात्रेयांच्या पायावर डोके ठेवले. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओझळू लागले. या अश्रूंनीच दत्तात्रेयांचे पादशालन झाले. ते म्हणाले, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. शंकर, विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप घेऊन आपण अवतरला आहात आणि असे असताना तुम्ही मला विसरला कसे? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा. आपली कृपादृष्टी माझ्यावर असावी. भावनेच्या अवघात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागले. ते पाहून दत्तात्रेयालाही गहिवर आले. ते त्यांना म्हणाले, आता तू चिंता करू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईल. असे त्याला समजावून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवला व कानात मंत्रोपदेश दिला. त्यामुळे मच्छिंद्रनाथाने सर्व अज्ञान नष्ट झाले. सर्व जग त्यांना ब्रह्ममय भासू लागले. पण दत्तात्रेय यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारले, आता मला शंकर आणि विष्णू कोठे आहेत ते सांग.
यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, ईश्वराशिवाय मला दुसरे काही दिसत नाही, सर्वत्र ईश्वरच आहे. हे त्याचे उत्तर ऐकून दत्तात्रेयाने समाधान वाटले. मग तो त्यास घेऊन शंकराजवळ गेला. त्याला पाहताच हा पूर्वश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकराने त्याला मिठी मारली व त्याच्याकडून सर्व सिद्धेचा अभ्यास करवण्याची दत्तात्रेयांची आज्ञा केली. शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रेयाने त्यांना सर्व विद्येमध्ये मंत्रोपदेश केला व कानफाट्याचा नाथ संप्रदाय निर्माण केला. त्यांना शिंगी, शैली इत्यादी भूषणे दिली आणि दत्तात्रेय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेली. मग मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाले. तीर्थयात्रा करीत करीत ते सप्तशृंगीस आले. तेथे त्यांनी मोठ्या भक्तीने अंबेचे दर्शन घेतले व तिची स्तुती केली. त्यावेळी त्याच्या मनात आले की शाबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर त्यावर कविता करावी. ही कविता लोकांनी उपयोगी पडेल असे त्याला वाटले. परंतु दैवत अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी अंबेजवळ 7 दिवस अनुष्ठान केले. तेव्हा अंबा त्यांच्यावरती प्रसन्न झाली व तिने त्याला अनुष्ठानातून तुझा हेतू विचारला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मातृषी साबरी विद्येवर काव्य करावे असे वाटते, तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगा. मच्छिंद्रनाथांनी मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असे अंबेने आशीर्वाद दिला. मग ती त्याला मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा नागवृक्ष होता. तेथे बीज मंत्राने हवन केल्यावर त्याला तोच वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान भासू लागला. तसेच त्या झाडावर फांद्या अनेक देवते बसलेली दिसू लागली. देवीने त्यांना त्या देवतांची नावेही सांगितली. हा चमत्कार पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले. ती सर्व देवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती पण बोलत नव्हती. नंतर अंबेने त्यांना सांगितले, तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, तेथे महाकालीचे स्नान आहे. तेथे जाऊन भगवतीला मनोभावी नमस्कार कर. तेथून दक्षिणवाहिनी असलेल्या नदीवर जा. तेथे तुला पाण्याने भरलेले श्वेतकुंडे दिसतील. त्यातील शुक्लवेल तोड व एक कुंडात टाक. ती 100 कुंडे आहेत, पण ज्या कुंडात ती वेल सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी. त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर 12 आदित्यांचे स्मरण करून जप कर, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन 12 आदित्यांचे नाम स्मरण करून या वृक्षाला ते घाल, म्हणजे सर्व देवते प्रसन्न होऊन तुला आशीर्वाद देतील. हे सर्व एका खेपीत झाले नाही तर 6 महिने असेच खेपा घालून पूर्ण कर. दरवेळेला एक दैवत प्रसन्न होईल. अशा तऱ्हेने त्यांना शाबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली. मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले. तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले. तेथे त्यांना 100 कुंडे दिसली. त्यात त्यांनी शुक्लवेल टाकला व पुन्हा येऊन पाहू लागले. तेव्हा आदित्य नावाचा कुंडात टाकलेले वेलीला पाणी फुटलेले त्यांना दिसली. तेथे त्यांनी स्नान केले. नंतर त्यातील पाणी पिताच त्यांना मूर्छा आली. म्हणून त्यांनी देवीच्या आदेशाप्रमाणे 12 आदित्यांचे नामस्मरण केले. इतक्यात सूर्याने येऊन त्यांना सावध केले. त्यांना त्यांची इच्छा विचारून आपल्या वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथांनी काचेच्या कुंपीतील पाणी घेतले व मार्तंड पर्वतावर गेला. तिथल्या अस्वस्थ वृक्षाला नमस्कार केला. सूर्याचे स्मरण करून त्या कुंपीतील पाणी अश्वत्थाला घालताच सूर्य प्रसन्न झावला हेतू विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, कविता करावी असे मला वाटते, तेव्हा आपण मला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्या सफल करावी. सूर्याने लगेच त्यांना होकार दिला. मग मच्छिंद्रनाथ 7 महिने खेपा घालत होता. अशा तऱ्हेने त्यांनी सर्व देवते प्रसन्न करून शाबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालच्या चंद्रगिरी गावात गेले. त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कुंतीदेवी होती. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्या गावात सर्वदयपाळ नावाचा एक वशिष्ठी गौत्री गौंड ब्राह्मण राहत होता. तो मोठा कर्मष्ट होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होती. ती फार सुंदर होती, तशीच सदुगुणीही होती. पण पोटी संतान नसल्यामुळे
ती नेहमी उदास राही. त्याच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेले. ते अंगणात उभा राहून अलख असे म्हणून भिक्षा मागू लागले. त्याचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आले. तिने त्याला नमस्कार केला, आसनावर बसवले आणि भिक्षा घातली. नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याने उदास असल्याचेही सांगितले. तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाला तिची दया आली. त्यांनी सूर्यमंत्रांनी विभूती मंत्रून तो भस्म तिला दिला आणि म्हणाले, हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन मग झोप. हे शूद्र भस्म आहे असे तू मनातही आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येईल, आपल्याला दर्शन देतो. तो तुझ्या उदरी जन्म घेईल, मग त्याला मी उपदेश करीन. त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवेल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे तिला सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाले. तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी आता 12 वर्षांनी परत येईल, मुलाला उपदेश करील. असे म्हणून ते निघून गेले. सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फार आनंद झाला. तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले. मग ती त्याच आनंदाने शेजारणीकडे बसायला गेली. तेथे दुसऱ्याचीही 5-6 बायका गप्पा मारायला जमल्या होत्या. तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली सर्व हकीकत सांगितली. नंतर ती म्हणाली, त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय? तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणींनी तिला वेड्यातच काढले. एक जण म्हणाली, अगं, असल्या राखेने का पोरं होतात? हे लोक जादूटोणा करण्यात पटाईत असतात, लोकांना फसवितात. तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस? आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या सर्वजणींनी तिच्या मनात संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदी चक्रावून गेली व घरी आल्यावर घराजवळ केर, कचरा, शेण वगैरे टाकण्याची खाच होती. त्या उकिरड्यातच तिने ते भस्म काही विचार न करता टाकून दिले. तर मित्रांनो, अध्याय क्रमांक 2 अशा प्रकारे समाप्त झाला आहे. तरी आपण माझ्या चॅनलवरती न्यू असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला मग नवनाथ भक्तिसारमधले सर्व काही अध्याय बघायला मिळतील आणि नवनाथ कथा संपूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळतील. तर नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जाताना मी तुम्हाला एवढंच बोलेल, अलख निरंजन. नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 3. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ, सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वरामध्ये गेले. येथे स्नान करून त्यांनी बसण्याची तयारी केली. तिथे त्यांना मारुतीचे दर्शन झाले. तोच पाऊस पडू लागला म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकरून गुहा करू लागले. ते पाहून मच्छिंद्रनाथाला आश्चर्य वाटले. तो मारुतीला म्हणाला, माकडा, तू अगदी मूर्ख दिसतोस. शरीराच्या संरक्षणासाठी तू आता सोय करीत आहेस. असे पाऊस एकासारखा खूप पडत आहे. आता तुझे घर केव्हा तयार होईल? चोरांनी लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लावणाऱ्यावर विहीर खणावयास लागावे. त्याचप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करतो आहेस. ते ऐकून मारुती त्याला म्हणाले, तू एवढा चतुर दिसतोस तर तू कोण आहेस? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी एक जती आहे व मला मच्छिंद्रनाथ म्हणतात. तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात? मारुतीने मच्छिंद्रास विचारले. माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, त्याने उत्तर दिले. त्यावर मारुती म्हणाले, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो. आता तुम्ही एक नवीन जती निर्माण झालास. पण ते कसेही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे त्याच्या कलेचा 1000वा हिस्सा मला माहीत आहे. तो यावेळी मी तुला दाखवतो. त्याचे निवारण कसे करावं ते तुला मला दाखवावं, नाहीतर जती हे नाव टाकून दे. याचप्रमाणे मारुती मच्छिंद्रनाथास टोचून बोलल्यानंतर त्याला उत्तर दिले, तू मला कोणतीही कला दाखवणार आहेस ती दाखव. त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील. ते ऐकून मारुतीला फार लाग आला. तो लगेच उडान करून एकीकडे गेले आणि विशाल रूप घेऊन त्याने मच्छिंद्रनाथास कळू न देता त्यावर अंगावर 7 पर्वत उचलून फेकले. तो आकाशमार्गाने ढगाप्रमाणे येत आहेत हे पाहून मच्छिंद्रनाथाला लगेच थीर थीर असे
म्हणून वाता प्रेरक मंत्रशक्तीचा सामर्थ्याने तो पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले. मारुती एकावर एक असे पर्वत नाथावर टाकतच होते, पण त्यांनी त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खिळवून टाकले. ते पाहून मारुती रागाने प्रलय काळाच्या अग्नीप्रमाणे शोभले व एक मोठे पर्वत उचलून ते फेकून मारण्याचा बेतात आहे असे मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला जागच्या जागी खिळून टाकले. त्याचे चलनवलन बंड झाले. मारुतीने वर हात करून पर्वत धरून ठेवला होता. त्याच्या हातातही तो तसाच वर राहिला. पर्वत खाली टाकायला किंवा पायी उचलायला देखील त्याच्या अंगी बळ राहिले नाही. ते पाहून वायूने आपल्या मुलाला मारुतीस पोटाशी धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथास विनंती केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा मंत्रलेलं पाणी शिंपडले. त्यामुळे परत आपल्या मूळ ठिकाणी व मारुतीही पूर्वस्थितीला आले. मारुतीने त्यांच्याजवळ जाऊन धन्य धन्य म्हटले. वायू मारुतीला म्हणाले, बाबा रे, तुझ्या या सिद्धीपुढे काही चालायचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्लभ करून टाकले आहे. याची मंत्रशक्ती अफाट आहे. तुला कदाचित वाटेल की मी आपल्याच तोंडाने त्याच्या मंत्र सामर्थ्याला प्रौढी कशी वर्णन करतो, पण माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या शक्तीचा बळाने देवतांना आपले दास केले आहे. नंतर मच्छिंद्रनाथ मारुतीच्या व त्याच्या पित्याच्या पाया पडले आणि आपल्याशी मित्रत्वाने वागण्यासाठी त्यांनी त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे प्रसन्नाने म्हणाले, तुझ्या कार्यासाठी आम्ही अभयंता तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व सुख संपत्ती देऊ. नंतर आपण जती आहात असे तू खुशाल सांगत जा, असे मारुतीने त्याला वरदान दिले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईल हे ठीक आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे. तिची आपण निवारण करावे. कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, आपण सर्वज्ञ आहात, मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केलेत? तुमची व माझी नागस्तंभाची झाडाखाली पूर्वी भेट झाली होती. त्यावेळेस शाब्र विद्येचे माझ्याकडून कवित्व करून आपण मला वरदान दिले होते. असे असताना हा बेखडा का केलास? हे ऐकून मारुती मच्छिंद्रनाथास म्हणाले, तू समुद्र स्नान करत होतास तेव्हा मी तुला ओळखले आणि तुझ्या जवळ आलो. तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मच्छाच्या पोटी जन्म घेतलास हे मला माहिती होते, परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागस्त्याच्या झाडाखाली देवांनी जो वर तुला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुला आणखीन पुष्कळ संकटातून पार पडायचे आहे, म्हणून तू हिम्मत करून पुढे कितपत टिकाव धरशील त्याचाही उद्मास मला घ्यायचा होता. मारुती त्याला म्हणाले, तू आता येथून श्रीराज्यामध्ये जा आणि तेथे खुशाल आराम कर. तुझी भेट झाली हे फार चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा बोजा उतरवला जाईल. त्यावर मच्छिंद्रनाथाने विचारले, असे कोणते ओझे तुमच्यावर पडले आहे? त्यावर मारुती म्हणाले, योगेश्वरा, लंकेचा रावणास ठार मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस परत येत असताना तिच्या मनात आले की मारुतीचा रामाचा खरा दास आहे. याच्यासाठी आपल्या हातून त्याचे होईल तितके अधिक कल्याण करावे, त्यांचे लग्न करावे, संपत्ती व संतती द्यावी, सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात खरे सुख नाही, परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे ऐकणार नाही असा संशय तिला आला. तेव्हा तिने मला ग्रहस्थमाची करण्यासाठी वचन गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलविले व प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवला. सीतामाई मला म्हणाली, बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे, ते तू देशील तर फारच चांगले होईल. मी सांगेन तो तू सहसा नकबूल करणार नाहीस म्हण. अशा प्रकारे माता सीतेचे बोलणे ऐकून मला समाधान वाटले. कोणती इच्छा आहे असे मी तिला विचारल्यावर वचन दिल्याशिवाय
ती आपला हेतू मला सांगेना, तेव्हा मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मानण्याचे मनापासून कबूल केले. त्यावर मी गृहस्थामी श्रमी होऊन सुख भोगावे अशी इच्छा तिने सांगितली. त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन सीतेला काही उत्तर न देता रामाकडे येऊन बसलो. माझा चेहरा सुकवलेला पाहून श्रीरामांनी मला जवळ घेऊन विचारले, तुझा चेहरा का सुकला आहे? मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली. तेव्हा सर्व साक्षी राम म्हणाले, श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला 4 चौकडीत जन्म घ्यावयाचा होता. मी 99वा वेळ जन्म घेतला, तू 99वा होय. रावणाला मारून आल्यावर तुला श्रीराज्यात जावे लागणार होते. ती वेळ आता आली आहे, तेव्हा वेळेस अनुसरून वाग. याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामाने विचारले, ब्रह्मचर्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे, पण मग श्रीराज्यात जाऊन माझा त्या स्त्रियांचा व त्यांचा मला काय उपयोग? ते ऐकून रामाने सांगितले, तू उदरयता आहेस, तुझ्या नुसत्या बुबुकाराबरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील. आता तू आपल्या मनातले सर्व संशय काढून टाक आणि श्रीराज्यात जा, तुझे ब्रह्मचर्य व्रत ढळणार नाही. रामचंद्राने याचप्रमाणे सांगितल्यावर मी श्रीराज्यात गेलो. तेथे मैनका नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीवर इतक्या ठिकाणी मनुष्य, पशु, पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्रिया पुरुष एकत्र आनंदाने रमणात होतात असे तिने ऐकले होते. तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही होत होती. प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. स्वतःच्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. अशा 12 वर्षे लोटली. अंगावरचे सर्व मांस संपले तरी तिचा निश्चय ढळेना. तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी माझा पाय पडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले. ती मला म्हणाली, मारुतीराया, तुमच्या बुबुकाराने येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात, त्यामुळे तुम्ही येथील सर्व स्त्रियांचे पती ठरता. यामुळे सर्वांना खूप सुख होते, परंतु माझ्या मनात तुमच्याशी प्रत्यक्ष संग करावा असे आहे. ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी. मैथुनाची पद्धत 3 लोकात प्रचलित असते. ते सुख आम्हाला स्वप्नातही अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबात स्थिती आहे, तर ते सुख मला प्रत्यक्ष द्यावे. असे तिने म्हटल्यावर मी तिला सांगितले, मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाळतो अशी माझी प्रसिद्धी आहे, त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीच घडणार नाही. माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे. आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुसार वागेल. मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे, त्याच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ मिळेल असे सांगून मी तिचे समाधान केले. आता तो योग आजच आला आहे, तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर. मारुतीने हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, मीही उदरयताच आहे, त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग? माझे ब्रह्मचर्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी लाचक्की होईल. तेव्हा तुम्ही हे असले काम मला सांगू नका. शिवाय श्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार आहे, म्हणून ही गोष्ट कळावी असे मला बिलकुल वाटत नाही, कारण नाथपंथी योगी मला वाळीत टाकतील. मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नकार देताच मारुती त्याला म्हणाले, ही गोष्ट नलाधिकाची चालत आलेली आहे. जसे 99 मारुती तसे 99 मच्छिंद्र असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मैनीनाथ म्हणून पुत्र होईल, त्याची कीर्ती दिगत पसरेल. मारुतीने त्याला असे सांगितले. त्याचे मन कळवळले. मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास तयार झाले व एकमेकास नमस्कार करून ते दोघेजण आपापल्या मार्गाने निघून गेले. अशा प्रकारे मित्रांनो, तुमचा जो अध्याय आहे, अध्याय क्रमांक 3 नवनाथ भक्तिसारामधला, तो कंप्लीट झाला आहे. तरी अशा प्रकारे माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. अशाच प्रकारे माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवनाथ भक्तिसार व्हिडिओ, नवनाथ कथा आणि अनेक प्रकारचे नवनाथांचे उपदेश
पाहायला मिळतील. तरी चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना नवनाथ भक्तिसार आणि नवनाथ कथा ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तर जाताना तुम्हाला एकच सांगन, अलख निरंजन आणि आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक. मच्छिंद्रनाथ हिंगुला देवीच्या दर्शनाला जायला निघाला. ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजा पुढे पोहोचले तेव्हा दरवाजा महापराक्रमी अष्टभैरव उभे होते. त्यांनी मच्छिंद्रनाथाला पाहता क्षणीच ओळखले. सांबरी मंत्राने नाग अस्वस्थता जाडाखाली नावाचे सर्व देव अनुकूल करून त्याच्यापासून वरदाने मागून घेतली. ती ह्याची कितपत सिद्धी गेली आहे ती प्रचिती पाहावी असे तिच्या मनामध्ये आले. त्याचबरोबर ते भैरव आपले रूप बदलून संन्यासी झाले आणि दाराशी उभे राहिले. तुम्ही कोठे चालला असे मच्छिंद्रनाथाला विचारल्यावर त्यांनी सांगितले, मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे म्हणून मी आत जात आहे. ऐकून संन्यासी म्हणाले, आम्ही इथले द्वारपाल आहोत. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात आणि त्याच्या पाप पुण्याची चौकशी करून जे पुण्यवान मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यालाच आम्ही आत जाऊ देतो. तुझ्या पाप पुण्याचाच झाडा देऊन तू आत जा. दर्शनाचा आव आणून रतिसुखाचा मिशाने कोणी आत जाऊ नये, तर आत प्रवेश करतात तो दारात अडकेल, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते. मच्छिंद्र म्हणाले, मी पाप पुण्य काही जाणत नाही. माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडले आहे ती मी ईश्वरासाठी केली आहेत. आम्ही जती पाप पुण्यापासून अलिप्त आहोत. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्माला आल्यापासून तू केलेले कर्म लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही. तुला शिक्षा भोगावी लागेल. म्हणून काही वाईट असेल ते सांगून जा, आज जा, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करेल व तुला दर्शन देईल. हे ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. माझ्या पुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप. त्या ऐकून अष्टभैरवांना राग आला. त्रिशूल, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, बर्ची, गदा, भाले, कराडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ती युद्धाला सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने जय जय श्रीदत्त गुरुराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले, मित्रा वरुण देवा, माझ्या कार्यासाठी सहाय्य करा. वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देव, गण, गंधर्व यांनी मला मदत करावी. अशा तऱ्हेने सर्वांना युद्धात आमंत्रण करून मंत्रलेले भस्म 10 दिशांनी फेकले. नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली. त्याचबरोबर त्यांचे शरीर वज्रहून कठीण झाले. मग मच्छिंद्रनाथाने भैरवांना सांगितले, तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका. युद्ध करण्यास तयार व्हा. युद्ध केले नाही तर तुमच्या मातापित्यांची शपथ आहे, युद्धाला या, नाहीतर विहिरीच जीव द्या. ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्रे सोडली. परंतु मच्छिंद्रनाथाने ती गवताच्या काडीप्रमाणे मानली. तिन्ही लोकात मात्र ती प्रलयंकारी वाटली. त्यावेळी वासव शक्ती सोडण्यात आली. त्या आवाजाने ब्रह्मांड दणदणून निघाले. शोष दचकला. तो आवाज अंबेने ऐकला व शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यावती दासी पाठवल्या. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्राचा जोरदार मारा चालू केला. मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि बुलवणारे मोहिनी अस्त्रे कामशरामध्ये घालून रोखून टाकले. तेव्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्याप्रमाणे सर्वांना भ्रमविले. अशा प्रकारे चमत्कार चालू असताना विद्या घोर अस्त्राच्या मदतीने त्यांनी सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवली. नंतर माया नामक अस्त्राच्या साह्याने हजारो पुरुष त्या दासी पुढे निर्माण केले. नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले. समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसाच्या वस्त्राशिवाय अशा प्रकारे पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या. त्या पळत असताना प्राणकंठाशी येऊन अंतव्यस्त पडलेल्या भैरव त्यांनी पाहिले. मग त्या भगवतीजवळ आल्या. त्यांनी नग्न पाहून अंबेने आश्चर्य वाटले. तिने काय झाले म्हणून विचारता दासी म्हणाल्या,
पुण्य सरले म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली. एक जोगी आला आहे, त्याने आमची अशी दुर्दशा केली. त्यानेच भैरवांचा प्राण घेतला. तुम्हीही जागा सोडून इथेच कुठेतरी लांब जा, नाहीतर तुमच्यावर असा प्रसंग येईल. अशा तऱ्हेने घाबरलेल्या त्यांनी दसका घेतला होता. त्यांना डोळ्यापुढे तो जोगी सारखा दिसत होता. भयाने आला आला असे त्या ओरडत होत्या. हा सर्व प्रकार पाहून भवानीला फार आश्चर्य वाटले. ती सर्व करणार हा कोण आहे हे ती दिव्य दृष्टीने पाहू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने एक कवी नारायणाचे अवतार घेतलेला तिच्या लक्षात आले. मग तिने सर्वांची अस्त्रे दिली व त्यांच्यासह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथाने तिला नमस्कार केला. आंबेने त्याला मांडीवर बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने त्याला भैरवांना सावध करायस सांगितले. त्यांनी वाताकर्षणास्त्राच्या काढले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबा मच्छिंद्रनाथाला मांडीवर घेऊन बसली आहे. मग त्यांनी मच्छिंद्रनाथाची स्तुती करून त्यांना शाबासकी दिली व नाग अस्तित्व खाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिल्याने मुळीच हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनाला तुझा पराक्रम पाहायचा आहे असे अंबेने नाथाला सांगितले. यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने सांगितले. तिने पर्वत आकाशात ओढून पुन्हा जागच्या जागी ठेवायस सांगितले. हे ऐकताच त्यांनी वायू अस्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली व पर्वत उतरवायस सांगितले. तेव्हा त्यांनी वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून अंबेला संतोष वाटला. मग नाथास घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 रात्र राहिले. जायच्या वेळेस अंबेने प्रसन्न होऊन त्यांना स्पर्शास्त्र व भित्रास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघून गेले. अशा प्रकारे मित्रांनो, अध्याय क्रमांक 2 भक्तिसारामधला 4था जो अध्याय आहे तो कंप्लीट झाला आहे. तरी पण अनेक प्रकारचे व्हिडिओ नाथाबद्दल, अध्यायाबद्दल किंवा कथेबद्दल पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे नाथ भक्तीचे व्हिडिओ मिळतील. तरी पण तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, सर्व नाथाविषयीची माहिती पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सर्वांनी फॉलो करा. ठीक आहे, सबस्क्राईब करा. तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, अलख निरंजन आणि आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 5. मच्छिंद्रनाथांनी हुंगुला देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते बारामल्लार नावाच्या अरण्यामध्ये आले. रात्रीच्या वेळी देवळात अस्तत्तपणे निजले असताना भर रात्री त्यांना मोठा आवाज ऐकू आला व असंख्य दिवट्या दिसल्या. ते पाहून भूतावळ उठली असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांचा प्रसन्न करून घ्यावे असे त्यांनी विचार केला आणि लगेच त्यांनी परशास्त्र योजना केली. त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीचा प्रभाव सर्व भूतावर तिथेच खिळून राहिली. त्यांना हालचाल करता येईना. ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली. ती सारी नित्यपणे वेताळाला भेटायला निघाली होती, परंतु मध्येच हे घडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते पाठवली. तेव्हा कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे त्याला समजले. मग तो जती कोठे उतरला आहे ह्याचा शोध करीत फिरत असता मच्छिंद्रनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले. तेव्हा ह्याचेच हे अद्भुत काम असावे असे त्यांना वाटले. त्या भूताने मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी, ही भूते पतित आहेत म्हणून याची मुक्तता करावी, म्हणजे ते आपापल्या कामास जात. ही सर्व भूते जमिनीला खिळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असे मच्छिंद्रनाथाला त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, ही भूते आज का आले नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला येथे पाठवले आहे. तर महाराज यांची सुटका करावी, म्हणजे ही वेताळाकडे नमस्कार करायला जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी त्यांना कदापि सोडणार नाही. हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा. त्यावर भूतगण म्हणाले, हे योग्य नाही. मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, ते किती प्रबल आहेत हे मी प्रत्यक्ष पाहीन. मच्छिंद्रनाथाचा हा निरोप घेऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि त्याचा पाया पडून म्हणाली, तिकडे एक जोगी आला आहे. त्यांनी शरबती वरची भूते
मंत्रशक्तीने एका जागी खिळून ठेवली आहेत व तुमचीही हीच गती करायचा विचार आहे. हे ऐकताच वेताळ फार रागावला. त्याने सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूस पाठवले. मग सर्व भूते तिथे येऊन पोचली. त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली. मग सर्वजण आपापल्या फौजेसह शरबत्तीरी येथे दाखल झाले व तेथे त्यांनी भयंकर गोंधळ केला. हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून ठेवले व त्याचे सामर्थ्य किती आहे पाहण्यासाठी थोडा वेळ ते गप्प राहिले. नंतर त्यांनी वज्रासह मंत्र जपून सभोवती एक रेषा ओढली व मस्तकावर वज्रशक्ती धरली. यामुळे भूतांना जवळ जाता येईनासे झाले. इकडे भूतांच्या राजांनी झाडे डोंगरे वगैरे नाथावर टाकले, परंतु त्यांना काही चालले नाही. त्यांनी सर्व अस्त्राचा उपयोग करून पाहिले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ती दुर्बल ठरली. मच्छिंद्रनाथाने प्रशासनाने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले. त्यावेळी पिशाचाच्या अष्टनायकांपैकी जोडिंग, कळवा, बावरा, ममदा, मुंजा, महिषासूर व धुळेबाण हे 7 जण मच्छिंद्रनाथाच्या पायी धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण इतक्याच नाथाने चपळाईने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवस्त्र सिद्ध करून मृदू, कुमक, मरू, मलमल, त्रिपूर, बल्लजेठी हे 7 दानव उत्पन्न केले. मग हे 7 दानव व 7 भूत नायक यांची चढाओढ लागली. एक पुरा दिवस त्यांनी युद्ध झाले. शेवटी दानवांनी त्यांना जरीस आणताच ते अदृश्य झाले. अखेरीस मच्छिंद्रनाथांनी वास्तव शक्ती सोडून वेताळास मूर्छित केले. अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरुपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथाला शरण गेला. वेताळांसह सर्व भूतनायके मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की तुम्ही आमचे प्राण घेऊ नका. आमची प्राण वाचवली तर आम्ही जगात तुमची कीर्ती पसरू. तुम्ही सांगताल ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णूजवळ विष्णुदूत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाच फौजेसह तुमच्याजवळच राहून तुमची आज्ञा मानू. याप्रमाणे आम्ही वागले नाही तर आमचे सर्व पूर्वज नरकात जावेत. अशा तऱ्हेने भूतांनी दीन वाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले, शाबरी विद्येवर मी कवित केले आहे. जो मंत्र ज्या शक्तीचे असेल त्याचप्रमाणे तुम्ही वागा. जपा मंत्र बर हुकूम कार्यसिद्धी केली पाहिजे. तुम्ही मंत्रपाठ करायला मदत केली पाहिजे. तसेच मंत्र घोकून त्यांची साधना करण्याचाही मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व म्हणणे सर्वांनी आनंदाने कबूल केले. नंतर अभिष्य कोणतेही हे सर्व त्यांनी नाथाने सांगून ठेवले व मंत्राच्या सिद्धतेचे ग्रहणामधील वेळ निश्चित केली. याचप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व भूतावळ वश केले व वेताळाकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या. नंतर विमुक्त अस्त्राच्या साहाय्याने त्यांनी मोकळे केले. नंतर सर्वजण मच्छिंद्रनाथाला पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केली व सर्वजण स्वस्थानी गेले. तर मित्रांनो, अध्याय क्रमांक तुमचा जो 5वा आहे तो पूर्णपणे या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन नाथांचे व्हिडिओ येत राहतील. त्यांचे अध्याय, त्यांच्या स्टोऱ्या, त्यांचा उपदेश हे सर्व काही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि तुम्ही अलग अलग प्रकारचे व्हिडिओ, नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर जाताना तुम्हाला एकच सांगेल, अलख निरंजन आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 6. बाला मल्हार या पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवांशी युद्ध करून त्यांची खच्ची करून देवीचा प्रसाद मिळवला. नंतर कार्तिक स्वामींना दर्शन करून कोकणात कुंडाल प्रांतात अडोळ गावामध्ये येऊन राहिले. त्या गावाबाहेर असलेल्या महाकालिका देवतांच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेले. हे कालिका दैवत फार कडक असून शंकराच्या हातातल्या कालिका अस्त्राची तेथे स्थापना केली आहे. त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला. म्हणून भगवान शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्रारूपी कालिकेस वरदान देऊन तयार झाले. तेव्हा तिने मागून घेतला, आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली. आत्ता मला येथे विश्रांती घेऊ द्या. तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने देवीच्या त्या ठिकाणी स्थापना केली. त्या देवतांच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ देवळात गेले व त्यांनी देवींचे दर्शन घेतले. प्रार्थना केली, हे माते, मी मंत्र काव्य केले आहे, त्याचा तुमच्या सहाय्य असावे आणि माझ्या हातून राहून काही विश्वत्व शक्ती गौरवून वरदान देऊन तुम्ही तिचे महत्त्व वाढवावे. पण मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी रागावली. आधीच त्या अस्त्राच्या म्हणजे देवीस
फार श्रम झाले होते. त्यात मच्छिंद्रनाथाने असले बोलणे ऐकून ती तिला प्रलयंगरीसारखी वाटली. तिला अत्यंत राग आला व तिने म्हणाली, अरे नष्टा, अनिष्टा, पतिता, मला शिवकार्याने फार श्रम झाले आहे. असे असताना तू मला आणखीन त्रास देऊ पाहतोस. तू कवित्व विद्या तयार करून माझ्याजवळ वरदान मागितले आहेस, पण हा वर माझ्या शांततेत विघ्न होत आहे. हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिलो. आता तू मला त्रास देण्यास आला आहेस. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून दूर हो, नाही तर तुला मी शासन करीन. असे मी शंकरांच्या हातातली अस्त्र ते मी तुझ्या हातात देऊन मी काय? मला बोलवताना तुझ्या मनात शंका तरी कसली आली नाही? आता तू येथे तुझे तोंड काळे कर, नाही तर फुकट मरशील. ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला देवीला म्हणाले, मी प्राणास मुकेल ही गोष्ट अगदी अशक्य आहे. सूर्यबिंब अगदी लहान असते, परंतु ते त्रिभुवन प्रकाश करते. त्याचप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला एका क्षणात जिंकील. त्यावर अंबा म्हणाली, हे भ्रष्टा, तू कान फाडून, हातात कंकण घालून आणि कपाळाला सिंदूर भाजून येथे आला आहेस, पण मी या धमकावलीला घाबरणार नाही. अरे तुझा जन्म मला ठाऊक आहे. बोलून चालून तू कोवळ्या मुलगा आहेस. मासे मारून पोट भरण्याचे सोडून तू हे काय करतोयस? तुझ्यासारख्या दरिद्री माणसाला हा अस्त्रविद्या काय करायची? आंधळ्याला सौंदर्याचा काय उपयोग? तुला वाटत असेल की मी मोठा प्रताप आहे, मी भूतावळ वश केली, तशीच ही देवीही वश करून घेईल, पण ते शक्य नाही. मी शिव अस्त्र आहे. जरा वाकडी नजर केली तर साऱ्या ब्रह्मांडाचा नाश करील. तेव्हा माझ्यासमोर तू कसली पिरडी दाखवतोस? अशा तऱ्हेने ती दोघेही इराला पेटली. मच्छिंद्रनाथाला बोलणे ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रकट झाली आणि विजयाच्या कडकडाट प्रमाणे भयंकर आवाज ऐकू आला, जोगड्या, आता आपला प्राण वाचव, आपल्या गुरुचे स्मरण कर. अरे ही कालिका आज पृथ्वी नष्ट करण्यास निघाली आहे. आता तुझा निभाव कसा लागेल ते बघ. अशा तऱ्हेने बरेच भाषा ऐकून घेतल्यावर मच्छिंद्रनाथ तिला म्हणाले, तू नुसती बडबड करू नकोस. तू दंश केला तर तुला मी मारील. असे म्हणून त्याने भस्म हातात घेतला व वासव शक्ती मंत्र जपून तो आकाशात फेकले. त्याचबरोबर दैदित्यमान वासव शक्ती तत्काळ प्रकट झाली व सूर्याच्या हातात वासव छत्री आणि शिवाच्या हातात कालिकास्त्र एकमेकावर प्रहार करीत होते. कालिकेने वासव शक्तीचा प्रभाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालून आली. हे नाथांचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा भस्म घेऊन एकदम रुद्र मंत्र सिद्ध करून फेकताच रुद्र प्रकट झाले. ते भयंकर रुद्र पाहताच कालिकेचे तेज फिके पडले. ताबडतोब तिने त्याची स्तुती केली, त्यामुळे ते जरा साम्य झाले. हे पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र व धुमास्त्र हे अस्त्रे सोडली, परंतु त्याचा काही प्रभाव पडला नाही, कारण कालिकेने धुमास्त्र गिळून टाकले व वज्रास्त्र शैल्य पर्वतावर आदळले. यामुळे ते पर्वत फुटून गेला. याची साक्ष आज तागायत हिंदुस्थानात आहे. दोन्ही अस्त्राच्या पाडाव झाल्याने पाहून मच्छिंद्रनाथाने वाताकर्षणाची योजना केली. त्या वाताकर्षणाच्या इगीत त्याने साधले होते. दत्तात्रयांच्या कृपाप्रसादाने मच्छिंद्रनाथात वाताकर्षणाचा लाभ झाला आहे. ते अस्त्राचे सहाय्य घेतले. त्यांनी कालिके देवीवर प्रहार केला. त्याचबरोबर तिच्या देहाही चलनवलन थांबले आणि देवी विकल झाली. ती आकाशातून जमिनीवर आदळली आणि बेशुद्ध झाली. हा सर्व प्रकार पाहून देवी देव दानवांनाही सुद्धा मोठा आश्चर्य वाटले. कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकरांना धावा केला व ते ऐकताच शंकरांनी हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे हे कळले. लगेच नंदीवर बसून तो त्या ठिकाणी आले. शंकराला पाहून मच्छिंद्रनाथाच्या पायावर डोके ठेवले. मग शंकराने त्यांच्या पोटाची धरून कडकडून मिठी मारली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकण्याबद्दल त्यांची प्रशंसाही केली. तेव्हा नाथाने शंकरास सांगितले, बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रयाकडून मला मंत्र व अस्त्रविद्या वगैरे सर्व शिकवली. त्याच कृपेचा हा प्रसाद आहे. यावर शंकर म्हणाले, सध्या ते राहू दे. तू आधी कालिका देवीला सावध कर. नाथा म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवा. ते ऐकून तुम्ही इच्छा काय आहे असे शंकराला त्यांनी विचारले. त्यावर तो म्हणाला, जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचला दिला, त्याचप्रमाणे शाबरी विद्येचा तुम्ही माझ्याकडून कवित्व करवलेत. तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे. तुमच्या हाती राहून कालिकेने जशी कामे केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढे मंत्र कार्यात तिने मला उपयोगी पडावे. जर मला आपण
वर द्याल तर त्या नित्य समाधानी वृत्तीने राहील. मच्छिंद्रनाथाने हे मागणे ऐकून शंकर म्हणाले, तू प्रथम कालिकेस उठव, तिला मी सर्वांशी तुझ्या स्वाधीन करीन आणि मीही तुझा सर्व प्रकारे मदत करीन अशी शपथ घेतली. मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडले व वाताकर्षण मंत्र घेऊन भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. त्यामुळे देवी सावध होऊन उठून बसली व चोहीकडे पाहू लागले. तो शंकराने तिने पाहिले. मग चटकन उठून ती त्याच्या पाया पडली व तुम्ही मला जीवनदान दिले आहे असे म्हणून तिने त्याची स्तुती केली. मग शंकराने तिला म्हणाले, माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे, तेवढे तू मला दे, म्हणजे मी तुला एक नागरत्न देईल. देवीने शंकरांना त्याचा हेतू विचारला तेव्हा शंकर म्हणाले, माझ्या हातून तू बरेच दिवस राहिलेस, पण आता तू जगाच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथ सहाय्य करावे एवढे माझे मागणे आहे. शंकरांचे हे बोलणे ऐकून तिला हसू आले. ती म्हणाली, मी तुमच्या पायाची दासी आहे. तुमची ही आर्जवाची भाषा कशासाठी? मला तुमची आज्ञा मान्य आहे. जिकडे पाठवाल तिकडे मी जाईल. पण तिने मच्छिंद्रनाथाला बोलवले. ते येताच देवीने प्रेमभराने त्याला आलिंगन दिले व तुला सहाय्य करीन असे वचन देऊन त्याने समाधान केले. मच्छिंद्रनाथ व शंकर यांनी देवींचे तेथे 3 रात्र ठेवून घेतले व 4थ्या दिवशी देवीला विचारून शंकर कैलासाला व मच्छिंद्रनाथ गदा तीर्थाला हरिश्वराला निघून गेले. तर मित्रांनो, अध्याय क्रमांक तुमचा जो श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 6 जो आहे तो या ठिकाणी समाप्त झाला आहे. या अध्यायातून तुम्हाला नवनवीन विचार तुमच्या मनामध्ये येतील. अशा प्रकारे अध्याय तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला चांगले प्रकारचे ज्ञान सामग्री मिळू शकेल. या ग्रंथाच्या आधारे तुम्ही नवनाथांचा जो बी ग्रंथ आहे तो या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक एक करून माझ्या चॅनलवरती जे पण नवनाथांचे व्हिडिओ आहेत ते बघून कंप्लीट करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला अनेक प्रकारचे जे इन्फॉर्मेशन आहे नवनाथाबद्दल असेल, नवनाथांचे उपदेशबद्दल असेल, नवनाथ मंत्राबद्दल असेल, नवनाथ ग्रंथाबद्दल असेल, पारायणाबद्दल असेल, ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनाथांचे सगळे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या व्हिडिओ पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञान मिळू शकेल. तर मित्रांनो, जाताना तुम्हाला एकच सांगेन, अलख निरंजन आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 7. मच्छिंद्रनाथ हरिश्वराला गेल्यावर तेथे त्याने गदा तीर्थावर स्नान केले, प्रदक्षिणा करून लागले. त्याच वेळी स्नानासाठी तेथे त्रिशूल, डमरू, धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता. तेथे त्यांची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली. अभयतांनी एकमेकांमध्ये नमस्कार केला. मग तुम्ही कोण, कुठले पंथ कोणता, अशी वीरभद्र विचारपूस करू लागले. तेव्हा वीरभद्राला मच्छिंद्रनाथ म्हणाले, या देहाचा मच्छिंद्रनाथ म्हणतात. आमचा नाथपंथ आहे. शैली, कंठ व मुद्रा ही आमची भूषणे आहेत. हे ऐकून वीरभद्र म्हणाले, हे एक नवीन बंड माजून पाखंडी वृत्तीने जगात मिरवणे हे तुम्हाला योग्य नाही. या मुद्रा टाकून द्या, नाहीतर जागोजाग तुम्ही याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगावी लागेल. वेदविधीने ठरवून दिलेला धर्मविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारा तुझा गुरु तरी कोण आहे? वीरभद्राचे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ रागाच्या भरात वीरभद्रामध्ये म्हणाले, अरे अधमा, तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे. आता उगीच आपल्या कामाला जा, नाहीतर मी तुला शिक्षा करेन. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून वीरभद्रास राग आला. ते म्हणाले, अरे मूर्खा, आता मीच तुझा प्राण घेतो पहा. असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण भात्यातून काढला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे रे पतिता, उन्मत्तपणे वागून तू लोकांना आपले अहित करून घेत आहेस. असे धनुष्य बाण काढून मला ढोंग करायला करून दाखवतोस. मात्र यामुळे तुझेच मरण ओढवेल. असे तऱ्हेने बहुरूपीने ढोंग करणारे पुष्कळ लोक येऊन गेले. तुझे हे सोंगे माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकू धरू शकणार नाही. अरे रे, शेळीच्या गळ्यातील स्तनातून दूध निघते काय? आता तुझे आयुष्य संपले म्हणून तू येथे आलास असे मला वाटते. अशा तऱ्हेने अभयतांची बरेच बोलचाली झाली. नंतर वीरभद्राने धनुष्यात बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, राम मंत्र तुला अपवित्र वाटला, पण पक्के ध्यानात ठेव. त्याच मंत्राने शंकर दुःखापासून मुक्त झाले व सुखी झाले. या मंत्राच्या वाल्याचा वाल्मिकी झाला. तोच मंत्र मला परत तारील. आता तू सावध राहा. असे म्हणून त्याने झोळीतून भस्म घेतले, वज्रास्त्राच्या सिद्ध करून फेकले. त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथात गवताच्या काडीसारखा वाटला. तो बाण मच्छिंद्रनाथाला प्राण घेण्यास येत होता, पण भस्माच्या जोराने तो आकाशात फिरून राहिला आणि मच्छिंद्रनाथाच्या वज्रशक्तीने त्या बाणाचे पीठ झाले.
यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागासुराची योजना करून तोही पाठोपाठ सोडले. नागासुरामुळे पृथ्वीवर प्रलय ओढवणार असे वाटले, पण ते पाहून मच्छिंद्रनाथांनीही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले. त्यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली. अशा प्रकारे त्यांची झटपट चालू असताना प्रतापी वीरभद्राने वातास्त्र सोडले. हे पाहून मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्र योजले व नंतर वीरभद्राने अग्नास्त्र सोडले, तर मच्छिंद्रनाथांनी जलंधरास्त्र सोडले. असे ब्रह्म विष्णू महेश या युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथाला शांत केले व वीरभद्राला जवळ बोलवून त्याचे मच्छिंद्रनाथाची मैत्री करून दिली व हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले. हे ऐकून तोही त्याला वर देण्यास तयार झाला. म्हणून आजपर्यंत मोठमोठा बलवान असे असंख्य वीर जरेस आणले आहेत, पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही. त्याचे गुरु धन्य होते. असे बोलून त्याने मच्छिंद्रनाथात आलिंगन दिले व त्यांना काय इच्छा आहे म्हणून विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले, मी शाबरी विद्या साध्य केली आहे, त्यासाठी तुझ्या साह्य असावे. मच्छिंद्रनाथांचे मागणे ऐकून वीरभद्राने मंत्र बर हुकूम कामे करण्यास वचन दिले. मग सर्व देवांनी मच्छिंद्रनाथाला सहाय्य करायचे कबूल केले. नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवतांना नमस्कार केला व तो विष्णूच्या पाया पडला. तरी विष्णूने मच्छिंद्रनाथात पोटाशी धरले व सांगितले, तुझ्या विद्येस माझे पूर्ण सहाय्य आहे. संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये प्रकट होऊन तुझ्या संकटाला निवारण करील. असे बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले व नंतर शिवाने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने सापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले. कुबेरानेही सिद्धी मंत्र दिला, वरुणाने वरुणास्त्र दिले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले व त्यानंतर एक एक वर मिळवला. मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानी जावयास निघाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने देवीची प्रार्थना केली, मणिकर्णिकेने स्नान करावे अशी माझी इच्छा आहे, तेवढी मनीषा पूर्ण करावी. मच्छिंद्रनाथाची ही इच्छा सर्वांनी कबूल केली व लक्ष्मीकांताने त्यांना आपल्या विमानात वैकुंठात नेले व आपल्या आसनावर बसवले. त्यांचे जेवण, झोप, उठणे, बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णू बरोबर वैकुंठात होत होत्या. वैकुंठात असताना मच्छिंद्रनाथाने नेहमी मणिकर्णिकेचे स्नान करीत असे. एकदा त्यांनी पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्यात त्यांची इच्छा झाली. ही इच्छा त्यांनी विष्णूजवळ बोलून दाखवली. त्या इच्छेनुसार विष्णू त्याला तेथे घेऊन गेले व त्या नवनारायणाच्या समाध्या त्यांनी दाखवल्या. त्या समाध्या पाहून त्यांना आनंद झाला व मच्छिंद्रनाथ वैकुंठाला 1 वर्षभर राहिले व तेथून शंकर त्याला कैलासावर घेऊन गेले. तेथे ते 1 वर्षभर राहिले. शिवाने तेथे त्यांना स्नेह वाढवले. मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्या अवतारातील घेऊन ते गेले. तेथे ते 3 महिने राहिले. नंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्यांना सत्यलोकात घेऊन गेले. तेथे त्यांनी 6 महिने वास्तव्य केले. पुढे सर्व देवांनी त्यांना आपल्याकडे 1 दिवस आग्रहाने ठेवून घेतले. अशा प्रकारे एकंदर 7 वर्ष मच्छिंद्रनाथाने स्वर्गात राहून पाहुणचार घेतला. नंतर त्यांनी आज्ञा घेऊन तो मृत्यूलोकी यायला निघाले. तेव्हा सर्व देवतांनी त्यांना अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसून मृत्यूलोकी आणून सोडले. नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थस्थानास निघाले. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केवढा देशातील वज्रवनात गेले. तेथे वज्रभोवतीने स्नान आहे. तेथे त्यांनी 360 गरम पाण्याचे कुंडे पाहिले. ती पाहून त्यांनी फार आश्चर्य वाटले. तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून ते अंबिकेच्या देवळामध्ये गेले व पुजाऱ्यांना बोलून कुंडाबद्दल विचारू लागले. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले, पूर्वी या ठिकाणी वरिष्ठ मुनींनी यज्ञ केला होता. त्याच प्रसंगी सर्व देव येथे आले होते. त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याचे कुंडे निर्माण केले व स्नान करून कुंडाला आपापले नावे दिली व ते सर्व देव 12 दिवस येथे राहिले व यज्ञ संपल्यावर ते स्वस्थानी परत गेले. पण त्यांनी निर्माण केलेली कुंडे मात्र ठिकठिकाणी आहेत. कुंडाबद्दल ही हकीकत ऐकून आणखीन एक कुंड निर्माण करावे असे मच्छिंद्रनाथाला विचार केला आणि लगेच त्यांनी त्रिशूळाच्या साहाय्याने एक कुंड खाणून तयार केला व वरून मंत्र जपून भगवतीचे पाणी निर्माण केले. त्यानंतर अग्नी मंत्र जपताच अग्नीने त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले. नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भगवती कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान केले व ते वज्र देवीच्या देवळामध्ये गेले. नंतर त्यांनी देवीला त्या कुंडात गरम पाण्यात स्नान घातले. वज्रदेवीने त्यांना सभासकी दिले व 1 महिने आपल्याजवळ ठेवून घेतले. नंतर मच्छिंद्रनाथाने तिला विचारले, तुला वज्रबाई का म्हणतात? मच्छिंद्रनाथाच्या या प्रश्नावर देवी म्हणाली, वरिष्ठांच्या यज्ञाने हवनाच्या वेळी इंद्र आला होता व सभेत ते ऋषी बसले होते. त्यांच्याकडून त्यांना मान मिळावा म्हणून ते चिडला व त्याने वज्राची प्रेरणा केली. हे पाहून श्रीरामचंद्रांची शक्ती मंत्राने दर्प मंत्रून सोडला. त्यांनी मी प्रकट होऊन वज्र गिळून टाकले व मग इंद्राने आपले वज्र मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली. तेव्हा रामाने इंद्राला वज्र परत दिले. त्याच वेळेस देवींनी व ऋषींनी मला वज्राबाई हे नाव संबोधले. यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव
गेले व त्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली. त्यांची माझी स्थापना करतेवेळी मला भगवतीचे स्नान घातले, माझी प्राण प्रतिष्ठा केली. ते भगवतीचे जल पुन्हा आज मला मिळाले. पण श्रीरामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस, ती म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले, पण तू मात्र गरम पाण्याने भगवती येथे कायम ठेवलीस. मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व नंतर देवीचा निरोप घेऊन पुढे गेला. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा जो श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 7 जो आहे तो या ठिकाणी समाप्त होत असे. ह्या अध्यायातून तुम्हाला काही शिकण्यास मिळले असेल तर कमेंट सेक्शनला तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. आणि नवनाथाबद्दल जे उपदेश, नवनवीन त्यांच्या अध्याय, त्यांच्या स्टोऱ्या या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तरी पण तुम्ही चॅनलवरती न्यू असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ नवनाथ भक्तिसाराबद्दल मिळत राहतील, नवनाथ अध्यायाबद्दल मिळत राहतील आणि पारायणासुद्धा या ठिकाणी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं काही समजायला मिळेल. तर अशा प्रकारे हे व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करीत असे. ज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून नवनाथाबद्दलची सगळी काही माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचेल. तर चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जाताना तुम्हाला एकच सांगेल, अलख निरंजन आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 8. वज्रसूरी देवीच्या दर्शनानंतर मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे द्वारकेला गेले. तेथून पुढे शरयू नदी काठी वसलेल्या अयोध्येमध्ये गेले. तेथे रामवंशीय पशुपत राजा राज्य करीत होता. तो सैन्यासह राम मंदिरासाठी दर्शनासाठी गेला. त्यावेळेस गर्दी नको म्हणून मच्छिंद्रनाथाला द्वारपाराने अडकून मागे ढकलले. त्याचा मच्छिंद्रनाथाला खूप राग आला, परंतु चाकरावर रागवण्यापेक्षा राजाला शिक्षा करण्याचे त्याने ठरवले. पण राजा प्रजेचा पालक असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा करण्यास अर्थ नव्हता. म्हणून राजाने जेव्हा राममूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला तेव्हा मच्छिंद्रनाथाने गुप्तपणे भस्मावर परशास्त्र मंत्र टाकून राजाच्या दिशेने ते फेकल्यामुळे राजाला त्या अवस्थेतून उठताच येईना. कोणीतरी योगाच्या अपमानामुळे असे घडले असावे असा तर्क लोकांनी करून त्या योग्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. द्वारपालाने मच्छिंद्रनाथाचे नाव सांगताच सर्व मंत्री शरण आले. त्यांची दया आल्यामुळे मच्छिंद्रनाथाने विवाहास्त्र मंत्र जपून राजाला सोडवले. मच्छिंद्रनाथाला राजाही शरण गेला. त्याच्या दर्शनासाठी त्याला आनंद झाला. त्याने मच्छिंद्रनाथाला सन्मानाने राजवाड्यामध्ये नेऊन त्याचा सत्कार केला. राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतक्या मनोभावे केली की त्याच्यावर मच्छिंद्रनाथ खूप प्रसन्न झाला व तो म्हणाला, राजा तुम्ही काय इच्छा आहे ती मला सांगा, मी पूर्ण करेल. तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, महाराज मी रामचंद्राच्या वंशातला आहे. मला त्यांचे दर्शन झाले तर मी स्वतःला फार धन्य समजेल. मच्छिंद्रनाथाने राजाचे म्हणणे मान्य करून त्याला सभागृहामध्ये बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये नेऊन आपले अमयिक अस्त्र म्हणून वाताकर्षण अस्त्र काढले. भस्माचे चिमूट मंत्र म्हणून त्याने सूर्यावर फेकले. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र ते उत्कृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक आले की पृथ्वीवर सगळे अग्नी भडकला, सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने जलधास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अस्त्र अग्निशांतर केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अश्व अरुणासह निश्चेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्याने मुख्य ब्रह्मा, विष्णू व शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता, पण त्याने सूर्याची अशी स्थिती केल्यामुळे तो दुःखी झाला. त्यातला विष्णू मच्छिंद्राला म्हणाला, मच्छिंद्रा या जगतमित्र सूर्यावर तू अन्यायाचे हे अस्त्र का उपयोगात आणलेस? मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, हा पशुपत राजा सूर्यवंशातला आहे. सूर्याने कधीतरी या आपल्या वंशात जातीची साधी इच्छा तरी पूर्ण केली पाहिजे. मग तुझी काय इच्छा आहे? मच्छिंद्रनाथ म्हणाले, पशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्यांची इच्छा आहे ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाम मंत्राचा स्थायी राहून सिद्धी दिली पाहिजे. विष्णू म्हणाला, तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करेल, तू त्याला आधी सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून आधी या राजाला रामप्रभूचे दर्शन घडवा, मगच सूर्याला सोडीन. त्याचे बोलणे झाले न झाले तोच स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. त्याचे दर्शन होताच भगवान शंकराला अत्यंत आनंद झाला. पशुपत राजालाही खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले. तोच रामाने त्याला उघडून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, रामचंद्र तुझे नाम घेता नामांत श्रेष्ठ आहे. तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्राला नेहमी तुझे सहाय्य मिळावे आणि जर तशी इच्छा नसेल तर कोदंड सजा करावे व माझ्याशी युद्धाला यावे.
मच्छिंद्रनाथाला वीरसी युक्त बोलण्याने राम सुखावला. दत्तात्रेयाने तुला सर्व विद्या दिल्या, सर्व देव तुझ्या मंत्रावर पाठीशी आहेत. तुझ्या मंत्राला माझे नाव येताच मी सर्व शक्तीसह तुझ्या सहाय्याला येईल. आपण दोघेही विष्णूचेच अवतार आहोत म्हणून एकच आहोत. माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवले, खरंच तू धन्य आहेत. आता तरी सूर्याला सावध कर. हे रामाचे संभाषण ऐकून मच्छिंद्रनाथाबरोबर सर्व देवांनाही आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतले व सूर्याला बंधमुक्त झाला. आपल्याला कोणत्या योगाने बंद केले होते पाहण्याची इच्छा सूर्याने आजूबाजूच्या देवाजवळ व्यक्त केली. देवाच्या विनंतीवरून चंद्रप्रभू तपाद्वारे माझ्या पुढे 2 शीतल चंद्र निर्माण करून पर्जन्यासारखे थंड पाणी सतत पडत राहिले. ही योजना करून मच्छिंद्रनाथ सूर्याला भेटला. मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी नारायण कलियुगात ईश्वरी कार्य करीत असल्याने विष्णूने सांगितल्यावरून सूर्याने त्याला वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करण्याचे वचन दिले. अरुण, सूर्य, सर्व देव, राम, लक्ष्मण हे सर्व स्वस्थानी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने राजाला बरोबर घेऊन मंदिरात रामाची पूजा केली. अयोध्येच्या पशुपत राजाचा निरोप घेतल्यानंतर तो वंग देशामध्ये गेला. या अध्यायाच्या पठणाने देशांतरीचा मित्र भेटीस येईल. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा अध्याय क्रमांक जो नवनाथ भक्ती सारामधला अध्याय क्रमांक 8 जो आहे तो समाप्त होत आहे. अशा प्रकारे तुम्हाला नवनाथाबद्दल माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवनाथाबद्दल सर्व काही माहिती, उपदेश, सर्व ज्ञान एकाच व्हिडिओमध्ये बघण्यासाठी मिळत असेल. अनेक प्रकारचे मी व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण नवनाथ भक्ती सार तुम्ही सर्वांनी एकदा तरी पाहावे. त्या ज्ञानामधून अनेक प्रकारचे ज्ञान तुम्हाला त्या रसामधून, भक्ती रसामधून मिळतील आणि तुम्ही नवनाथांचे पोथी पारायण ग्रंथ वाचण्यासाठी उत्सुक व्हाल. अशा प्रकारची व्हिडिओ मी बनवण्याची माझी जी टेक्निक आहे ते आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील. जाताना एवढंच सांगेन, अलख निरंजन आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 9. 12 वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात येऊन गेला होता. आज परत एकदा त्या गावात आला असताना त्याला ती घटना आठवली. योगायोगाने तो आज त्या सूर्योदय पाल या गोंड भावनाच्या घरी भिक्षा घालायला आला. अलख निरंजन म्हणतात, गृहिणी सरस्वतीबाईंनी त्याला भिक्षा घातली तेव्हा मुलगा कुठे आहे असे मच्छिंद्रनाथांनी विचारतात सरस्वतीने पुत्रमुख नशिबात नाही हे उत्तर दिले. मच्छिंद्रनाथाला आश्चर्य वाटले. मी मंत्रून दिलेला भस्म खाल्ले नव्हे का असे त्याला विचारतात. शेजारणीच्या सांगण्यावरून मी ते भस्म न खाता उकिरड्यावर टाकले असे सांगून त्याने आपला अपराध कबूल केला आणि क्षमेसाठी मच्छिंद्रनाथासमोर दंडवत घातले. मच्छिंद्रनाथाने तिची ती अवस्था पाहिली. तो म्हणाला, माई उठ, मे ते भस्म तू कुठे टाकले आहे ती जागा मला दाखव. त्याचे हे शब्द ऐकता सरस्वतीने जीवात जीव आला. स्वामी, मला ती जागा आठवते, चला मी आपल्याला ती जागा दाखवते असे म्हणून तिने बाहेर दूर असलेल्या एका मोठा कचऱ्याचा ढीग दाखवला. तेथे मच्छिंद्रनाथ ते पाहताच उभा राहिला. हरे नारायणाचा अवतार गोरक्षातूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याने त्याला वाटले. पण त्याने हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवित आहे. 12 वर्ष तू या गौरात राखेखाली राहिलास. तू गोरक्षनाथ आहेस, बाहेर ये. आणि काय आश्चर्य झाले, त्या राखीतून खोलवर कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज, मी इथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा. ती बाई चकित झाली. मच्छिंद्रनाथाने तिला फावडे आणायला सांगितले. धावत जाऊन तिने फावडे आणले. आसपासचे लोक जमले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला ते राखेला भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. ढीग उपसला तर खाली 12 वर्षाचा तेज पुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीत पडला. त्याचा तापस वेश, तेजस्वी मुद्रा, सौंदर्य, मस्तकावर कुरळ्या केसाचा जटाभार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण कंटाळेपणाने तो घालवला म्हणून ती रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आता रडू काय उपयोग, हा तुझा मुलगा नव्हे, इथे थांबू नको, नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल. ती बिचारी रडत रडत घरात गेली. मच्छिंद्रनाथाला गोरक्षाने प्रविष्टनाची योग दीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून निघाला. अशा रीतीने गोरक्षनाथाचा अवतार झाला. अशा रीतीने गोरक्षनाथ भीक मागत व तीर्थयात्रा करीत तो दिवसभर फिरू लागला. जाताना कनकगिरी नावाचा एक गाव लागले. मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला. त्याला फार भूक लागली होती. गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यासाठी पाठवले. गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी गेला व तिथे पितृश्राद्ध झाले होते. अंगणामध्ये जाऊन गोरक्षाने जय अलख निरंजनाची हाक देऊन भिक्षा मागितली. घरातल्या बाईने त्याला
षड्युषाने युक्ती अशी अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे परत गेला. दोघांनी ते अन्न संपवले. मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला. गोरक्षाने लगेच म्हटले, गुरुजी, मनात काय आहे तुमच्या? मच्छिंद्रनाथ म्हणाला, बाळा, मला मनात येते वडे किती चांगले झाले होते, आणखीन आणले असतेस तर. मच्छिंद्रनाथ झोळ घेऊन तडक गावात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, माई, माझ्या गुरुजींना वडे खूप आवडले, कृपा करून मला आणखीन वडे द्या. ती स्त्री म्हणाली, एकदा भरपूर भिक्षा घातली, ती अतिथाची आता किंमत मोजावी लागेल. एवढी गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते देऊ शकतील का? मग देईल वडे. गोरक्षनाथ म्हणाला, काय हवे ते मागा माई, गुरूंसाठी मी काही देण्यास तयार आहे. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या, तुझा एक डोळा काढून मला दे. गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपला एक डोळा बाजूने बोट खुपसून जोराने डोळा आपटून काढला. रक्त भळाभळा वाहू लागले. माई, हा घ्या माझा डोळा, आता वडे द्या. त्याचे हे घोर कृत्य पाहून ती स्त्री भयभीत झाली. रडत रडत ती म्हणाली, तुझा डोळा मला नको, तू मजवर कोपू नकोस. हा डोळा आणि हे वडे घेऊन जा. गोरक्ष धावतच मच्छिंद्रनाथाजवळ आला व म्हणाला, गुरु महाराज, हे घ्या वडे. वडे घेऊन आलेल्या गोरक्षाला एक डोळा झाकून घेतला होता. मच्छिंद्रनाथाला शंका येऊन विचारतात, डोळा जरा लाल झाला, मग काळजी करण्याचे काही कारण नाही, अशी बातवणी गोरक्षाने केली. तरी मच्छिंद्रनाथाचे समाधान झाले नाही. तुझा डोळा दाखवल्याशिवाय मी वडे खाणार नाही, असे त्याने म्हणताच गोरक्षाने घडलेले सर्व वृत्तांत त्याला सांगितला. गोरक्षाने हात व पट्टी बांधून काढताच मच्छिंद्रनाथाने रक्ताळलेल्या खोबण दिसली. त्याच्या अलौकिक गुरुभक्तीने तो गहिवरले. त्यांनी संजीवनी मंत्राद्वारे डोळा पूर्ववत केला. त्यानंतर मात्र त्यांनी गोरक्षाला दत्तात्रेयाने दिलेल्या सर्व योगविद्या एका महिन्यातच शिकवली. या अध्यायाच्या पठणाने 14 विद्या व 65 कलांचे शिक्षण मिळेल. अशा प्रकारे तुमचा नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 9 जो आहे तो समाप्त होत आहे. मित्रांनो, या अध्यायातून तुम्हाला काय काय शिकण्यास मिळाले ते कमेंट करून मला जरूर कळवा किंवा पाठवा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनाथ भक्तिसारचे अध्याय, नवनाथाची कथा बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यांचे उपदेश काय आहेत, त्यांनी कशाप्रकारे त्यांचे जे कार्यसिद्धी ते कशाप्रकारे त्यांनी केली किंवा समाज कल्याण त्यांनी कशाप्रकारे केले याबद्दलचे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीच अशा प्रकारचे नवनाथचे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशाच प्रकारचे जे नवनाथाबद्दलची माहिती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि नवीन नवीन जे नवनाथाबद्दलचे जे मंत्र आहे, शाबरी मंत्र आहे किंवा नवनाथाबद्दलच्या ज्या गोष्ट आहेत, कथा आहेत, ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, अलख निरंजन आणि आदेश. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 10. मच्छिंद्रनाथाने रसशास्त्र, काव्य, वेदशास्त्र, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वरोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या गोरक्षाला शिकवल्या. नाना अस्त्रे देवतांनी उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. त्याला ब्रह्मज्ञान दिले, अष्टसिद्धी दिल्या आणि त्याला आपल्यासारखा जाणता केला. एकदा गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत गोरक्ष एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्यावेळी मच्छिंद्रनाथाला बाहेर गेला होता. आजूबाजूला मुळे खेळत होती. मुलांनी गोरक्षनाथाला मातीची बैलगाडी बनवून देण्याची विनंती केली, पण ती त्याने अमान्य केली. शेवटी मुलांनी प्रयत्नाने ओबडधोबड बैलगाडी बनवली, पण काही केल्या गाडी वान बनता येईना. परंतु मुलांनी काकुळतेने गोरक्षनाथाला विनंती केली. नाईलाजाने त्याने होकार दिला. त्याने तोंडाने संजीवनी मंत्र पाठ म्हणणे चालूच ठेवले. हाताने चिकन मातीचा लहानगा मनुष्यकृती पुतळा बनवला, पण संजीवनी मंत्राच्या परिणामामुळे पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन खरोखरच बालक निर्माण होऊन तो रडू लागला. त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्रनाथ वाटेतच भेटले. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्रनाथाला सांगितलं. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, भिवू नका, चला मला दाखवा, मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली, तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला भूत खाईल. पण त्याने तुम्ही मला जवळ
नेऊ नका, दुरूनच दाखवा अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्रनाथाला घेऊन तेथे गेली व त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्यांना दाखव. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. मुले ठाय ठाय करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला. संजीवनी मंत्राचा हा प्रताप होता, पण तेही काही त्याला समजेना. मच्छिंद्रनाथाने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच ओळखले, हा करभाजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याला त्या बालकाला कळवळून उचलले व जवळ घेतले. सर्व मुले भयभीत होऊन ओरडत पळत सुटली. मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचार सुटला, गोरक्ष आहे का? मुले भिवून पळतच होती. घरोघरचा बायका, अगं बाय, हा कोण गोसावी असं म्हणून भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले, काय रे, मुलाला का भीती दाखवतोय? हे कोणाचे बालक आहे? पळवून आणलेस काय? तो प्रत्येकाला सांगू लागला, गोरक्षनाथ नावाचा माझा एक तरुण शिष्य आहे. तो सापडला की मग मी सांगतो काय प्रकार आहे तो. मच्छिंद्रनाथाची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला, पण मच्छिंद्रनाथाच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते, याला खाली ठेवून असा विचार करून गोरक्षाने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही विचारले. पण गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीचा पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का? याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल, आपण त्या मुलाचे पालन पोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालन पोषण करू लागला. गावातील लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची फारशी प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले, हा बालक वाढवणे हे काम काही या योगाकडून होणार नाही, कोणीतरी स्त्रीचे हे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवले, गावात मधु नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मूलबाळ नाही, हा मुलगा तिच्या ओठीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसेच सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलून आणले. नंतर तो म्हणाला, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषी आहे. त्याची थोरवी गहन आहे म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहे. याचे संगोपन नीट कर, तुझा पुत्र हो म्हणून हा विख्यात होईल. आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष येथे येईल आणि या मुलाला योगदीक्षा देईल. त्यावेळीस तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. गंगूबाई मधू या ब्राह्मण जोडप्याने मच्छिंद्रनाथाला देऊ केलेल्या गहिनी नामक बालकाचा स्वीकार केला. मग गंगूबाई म्हणाली, तुम्ही जोगी असताना 12 वर्षानंतर या मुलाबाबत एवढी ममता व आशा कशाला ठेवता? त्यावर मच्छिंद्राने सांगितले, हा तुझाच मुलगा म्हणून याला जग ओळखेल, पण गोरक्षनाथ मात्र 12 वर्षानंतर येथे येऊन त्याला योगदीक्षा देईल, हेही खरे आहे. काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्ष तीर्थयात्रेसाठी बद्रिकाश्रमाकडे निघून गेली. या अध्यायाच्या पठणाने स्त्रीदोष नष्ट होतील, मन निर्मळ होईल आणि संतती जगेल. तर मित्रांनो, तुमचा तो अध्याय क्रमांक 10वा जो आहे, नवनाथ भक्तिसारामधला अध्याय क्रमांक जो 10वा जो आहे, तो अशा प्रकारे या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. या अध्यायामध्ये आपण गहिनीनाथाचा संपूर्ण जन्माची जी कथा आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवनाथ भक्तिसाराचे अध्याय, नवनाथांचे उपदेश आणि नवनाथाबद्दलच्या ज्या स्टोऱ्या आहे, ज्या इन्फॉर्मेशन आहे, ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. तरी पण ह्या चॅनलवरती नवनाथाचे सर्व प्रकारची जी माहिती आहे, जी जनकल्याणासाठी मी या ठिकाणी हा चॅनल बनवला आहे. तरी पण हा चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. कारण की लोकांना नवनाथाविषयीची संपूर्ण ज्ञान जे आहे ते मिळण्यासाठीच हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केला आहे. हे चॅनल मी या ठिकाणी तयार केलं आहे. तरी ते सगळं ज्ञान सर्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठीच हा चॅनल मी निर्माण केला आहे.